सीमेवर आमचं आयुष्यच अडकलं, भाषा बोललो म्हणून दोषी ठरलो, माणूस म्हणून जगणंच विसरलो. कुचंबणेतून पेटतोय आक्रोश, शांततेचा संयम तुटला आहे. ही भीक नाही, हा हक्क आहे, आता यलगार झाला आहे. हा आक्रोश आहे, ही कुचंबण आहे, ही भावना आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या प्रत्येक मराठी माणसाची. सीमा नकाशावर ओढलेली एक रेषा, पण त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना जगणाऱ्या माणसांसाठी ती रेषा असते भाषा, ओळख आणि अस्तित्वाचा प्रश्न, अस्मितेचा प्रश्न. सीमा भागात जन्माला आलेली मुलं मराठीत बोलतात, मराठीत स्वप्न पाहतात, पण शेवटी त्यांच्यावर लादली जाते ती कानडीच. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा इतिहास सुरू होतो तो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच. भाषिक वास्तवाचा विचार न करता केवळ प्रशासकीय सोयीसाठी ब्रिटिशांनी सीमारेषा आखल्या. त्यानंतर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र व म्हैसूर म्हणजेच आताचा कर्नाटक राज्य अस्तित्वात आले. मात्र याच प्रक्रियेत बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी, कलबुर्गी यासारखा मराठी बहुल भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. मुळात मराठी असणाऱ्या या सीमा भागातील नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून हर प्रकारे त्यांची भाषा, मातृभाषेतून हव्या असणाऱ्या शिक्षणाचा हक्क आणि पर्यायाने ओळख हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. आणि याच असंतोषातून जन्माला आला तो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. या सीमा प्रश्नाचा सखोल अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी केंद्राने महाजन आयोगाची स्थापना केली. परंतु महाजन आयोगाने केलेल्या शिफारसी या महाराष्ट्राच्या दृष्टीने अपूर्ण आणि अन्यायकारक असल्याची भावना निर्माण झाली. आणि हा प्रश्न केवळ प्रशासकीय न राहता भाषिक, सांस्कृतिक आणि मानवी हक्कांचा बनला. मराठी अस्मितेच्या या संघर्षात अनेक कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आणि त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्राध्यापक आनंद मेळसे. भूगर्भशास्त्रात MSc करून 1981 साली GSS महाविद्यालय बेळगाव येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले प्राध्यापक मेळसे त्याच महाविद्यालयातून 2017 साली प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांची एकूणच कारकीर्द लेखन, वाचन, संशोधन आणि विविध चळवळीतील त्यांच्या सक्रिय सहभागाने व्यापून टाकली आहे. दैनिक तरुण भारतमध्ये प्रासंगिक परामर्श, दैनिक सकाळमधील नोंद घ्यावी असे, तसेच दैनिक पुढारीमधील भुईकोट किल्ल्यावरून या शीर्षकाखाली असलेले त्यांचे स्तंभलेखन सुपरिचित आहे. साप्ताहिक साम्यवादी, प्रबोधन प्रकाशन ज्योती, पीपल्स पोस्ट अशा मासिकात, पाक्षिकातही त्यांनी नियमितपणे लेखन केले आहे. त्यांचा गांधीजी हा गांधी चरित्रपर ग्रंथ, संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी हा सीमा चळवळीच्या इतिहासावर लिहिलेला ग्रंथ, कॉम्रेड प्रेमा पुरव व कॉम्रेड नरेंद्र पुरव यांच्या चरित्रावर आधारित ग्रंथ, गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्टांचे योगदान या त्यांच्या ग्रंथसंपदेतून त्यांच्यातील संशोधक, अभ्यासक, पत्रकार तसेच मराठी अस्मिता जपण्यासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता आपल्या समोर उभा राहतो. त्यांच्या अनेक अभ्यासकर पुस्तिकाही प्रकाशित झाल्या आहेत. गांधीजींचा खून कोणी केला आणि का, स्वामी विवेकानंद कोण होते, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि कम्युनिस्ट पक्ष, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कामगार चळवळ, बेळगावचे कार्यकर्ते, प्रबोधन चळवळ एक संघर्ष यात्रा, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुस्तिकांमधून त्यांच्यातला विचारवंत संशोधक आपल्या समोर येतो. लेखन कार्याबरोबरच सहकार आणि शैक्षणिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. दी बेळगाव सिटी मजदूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हा बेळगावचे संस्थापक सदस्य व सध्या ते संचालक पदावर कार्यरत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी मराठी शाळा मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेचे ते संस्थापक सदस्य आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष तसेच प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
गरजू महिलांसाठी कर्जमुक्तीसाठी कर्ज ही चळवळ ते गेली 20 वर्षे राबवत आहेत आणि त्यातून सुमारे 2000 महिलांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यात त्यांना यश आले आहे. प्रबोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. अंगणवाडी सेविकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यातही त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. एबीपी माझा सारख्या लोकप्रिय वाहिनीवर सीमावादावर तोडगा कसा निघेल आणि मराठी भाषिकांची गळचेपी कशी थांबणार या अतिसंवेदनशील व महत्त्वाच्या विषयावर त्यांची मुलाखत झालेली आहे. त्यांच्या या कार्याची विविध संस्थांकडून, संघटनांकडून तसेच शासनाकडूनही वेळोवेळी दखल घेतली गेली आहे. उत्कृष्ट शिक्षक म्हणून दिलेल्या सेवेबद्दल त्यांना रोटरी क्लबकडून नेशन बिल्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सैनिक संघटना सातारा या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. भाई माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार तसेच लेखन व व्याख्यानाद्वारे केलेल्या कार्याचा गौरव म्हणून बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अखिल भारतीय संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी विचार आणि कृती यांचा सेतू बांधला ते म्हणजे प्राध्यापक आनंद मेणसे. प्राध्यापक आनंद मेणसे यांच्यासारख्या मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या लढवय्यासाठी खास या 2 ओळी. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे भेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. धन्यवाद. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अक्षय सिसोदे, अमरभाऊ सिसोदे, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य दादाराव शेंगुळे, तसेच ज्यांनी माझ्याशी अतिशय तत्परतेनं आणि नियमितपणे संपर्क राखला ते प्राध्यापक सूर्यवंशी आणि प्राध्यापिका ठाकूर. माझं व्याख्यान ऐकण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार डोळे सर आणि सर्वोदयी चळवळीतले नेते जाधव सर उपस्थित आहेत. या ऐतिहासिक शहरातील अनेक मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न नेमका काय आहे आणि तो का सुटलेला नाही, त्याच्या मागची कारणं काय असावीत हे समजून घेण्याची आस्था आपण दाखवली. त्यामुळे निश्चितपणे आमच्या चळवळीला बळ मिळालेलं आहे. त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. किमान एखादी चळवळ समजून तरी घ्यावी असं वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही चळवळ सुरू होऊन 17 जानेवारीला परवाच्या 70 वर्ष पूर्ण झाली. स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासाकाळ चाललेली ही चळवळ आहे आणि अनिर्णित आहे. लोक न्याय मागतायत, पण सरकारं आली आणि गेली, कोणीही त्यांना न्याय दिलेला नाही, अशी अवस्था आहे. अशी अवस्था असल्यामुळे
त्या भागातील भाषेवर, त्या भागातील सांस्कृतिक जीवनावर, शिक्षणावर काय परिणाम होत आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रहो, माझ्या विवेचनाच्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी ही सुरू असलेली चळवळ, यामध्ये ज्यांना ज्यांना हौतात्म्य लाभलं, अनेकांना म्हणजे सीमा भागातच जवळजवळ 18,000 सत्याग्रही तुरुंगात गेले. त्या सत्याग्रहींना अनेक जण पोलिसांच्या मारहाणीमध्ये कायमचे जायबंदी झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या विवेचनाला मी सुरुवात करतो. मित्रो, एका ओळीत सांगायचं झालं तर 865 गावं अशी आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरती. या गावातून राहत असलेले बहुसंख्य लोक 70% वरती मराठी भाषिक आहेत आणि तरीही ते कर्नाटकामध्ये डांबण्यात आलेले आहेत. या 865 गावामध्ये बेळगाव आहे, निपाणी आहे, खानापूर आहे, भालकी आहे. या गावातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही मराठी भाषिक आहोत, आमची सांस्कृतिक नाळ महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं कायदा करून आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. हा त्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. केंद्र सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्या मुद्द्याकडे मी नंतर येतो. मराठी भाषिकांना महाराष्ट्रात ठेवा, कन्नड भाषिकांना कर्नाटकात ठेवा, गुजराती बांधवांना गुजरातमध्ये ठेवा, अशी भाषावार प्रांतरचना ज्यावेळी करण्यात आली 1956 साली, तेव्हापासूनची ही मागणी आहे, पण ती पूर्ण झालेली नाही. मग सुरुवात कशी झाली? सुरुवात झाली ती बेळगावपासूनच. 1924 साली बेळगावात राष्ट्रीय सभेचं म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि गांधीजी या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. गांधीजींनी या अधिवेशनामध्ये काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलला. म्हणजे 1924 सालानंतरची काँग्रेस आणि 1924 सालाच्या आधीची काँग्रेस याच्यामध्ये गुणवत्तेवरती फरक आहे. गांधीजींनी जे इतर विषय घेतले त्याच्याकडे मी जात नाही, पण एक विषय मांडला तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही भाषावार प्रांत रचना करू. गांधीजींची नेमकी भूमिका काय होती? अगदी सोपी. न्यायालयामध्ये जे कामकाज चालतं ते त्या काळामध्ये फक्त इंग्रजीमध्ये चालायचं. एखादा शेतमजूर किंवा शेतकरी कामगार जर आपला खटला घेऊन न्यायालयात गेलेला असेल तर त्या माणसाला आपला वकील नेमकी माझी बाजूच मांडतो की नाही एवढं तरी कळलं पाहिजे. तो माझी बाजू मांडतो की आणखी कोणाची बाजू मांडतो हे जर त्याला कळायचं असेल तर सगळ्या कार्यालयीन कामकाज जे आहे, न्यायालयीन कामकाज जे आहे, हे त्याच्या भाषेमध्ये व्हायला पाहिजेत. म्हणजे त्याला ते समजेल आणि त्याचा या कामामधला सहभाग वाढेल.
सामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की हे स्वातंत्र्य जे मला मिळालेलं आहे ते माझं आहे, मी परावलंबी नाही. आणि म्हणून त्यांनी भाषावार प्रांतरचना करू असं आश्वासन बेळगावच्या अधिवेशनामध्ये दिलं आणि जे प्रतिनिधी उपस्थित होते त्या सर्वांनी त्याचं स्वागत केलं. बरोबर आहे, गांधीजींनी मांडलेली भूमिका बरोबर आहे. पण अधिवेशन संपल्यानंतर त्याच मंडपामध्ये आणखी एक अधिवेशन झालं, त्याची फारशी चर्चा होत नाही. अधिवेशनाला कन्नड भाषिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तात्काळ काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर त्याच मंडपामध्ये आपलं अधिवेशन भरवलं आणि 1924 सालीच कर्नाटक एकीकरण समिती स्थापन केली. धारवाडचे एक विद्वान ग्रस्त होते सिद्धप्पा कांबळी म्हणून, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. ते म्हणाले की गांधीजींनी घेतलेली भाषावार प्रांतरचनेची भूमिका बरोबर आहे, पण त्या काळामध्ये कन्नड भाषिक हे म्हैसूर राज्यामध्ये होते, त्याला ओल्ड म्हैसूर स्टेट असं म्हटलं जातं. कन्नड भाषिक हे मद्रास प्रांतामध्ये होते. कन्नड भाषिक हे मुंबई प्रांतामध्ये होते. अशा काही गुलबर्गा, रायचूर, बिदर हा जो भाग आहे हा निजाम प्रांतामध्ये होता, निजामशाहीमध्ये होता. अशा प्रकारे जे कन्नड भाषिक विखुरलेले गेले आहेत त्यांचं एकत्रीकरण करून एक कन्नड भाषिकांचं राज्य आपण स्थापन केलं पाहिजेत असा ठराव करून ही मंडळी थांबली. म्हणजे मराठी माणूस जागा होण्याच्या आधी कन्नड भाषिक जागे झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली असा इतिहास आहे, बेळगावातच झालेला आहे. पुढे मित्रांनो असं झालं, 1929 साली बेळगावात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं. बेळगावात वाङ्मय चर्चा मंडळ नावाची एक संस्था आजही आहे. त्या संस्थेला त्याचं यजमानपद मिळालं आणि शिम परांजपे त्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. बेळगावचे काँग्रेसचे नेते गंगाधरराव देशपांडे हे स्वागताध्यक्ष झाले. संमेलनाचा दिवस आणि कार्यक्रम पत्रिका जेव्हा जाहीर झाली तेव्हा बेळगावातल्या कन्नड भाषिकांनी या साहित्य संमेलनावरती आक्षेप घेतला आणि स्वागताध्यक्ष जे होते गंगाधरराव देशपांडे यांची मातृभाषा मराठी होती, पण सगळा व्यवहार त्यांचा कन्नडमध्ये होता. दोन्ही भाषेवर त्यांचं असामान्य प्रभुत्व होतं, असामान्य. आणि ते बेळगावचे फार मोठे नेते होते. सुरुवातीच्या काळामध्ये टिळकांचे अनुयायी होते आणि नंतर ते गांधीजींचे जवळचे शिष्य झाले. त्यांची पंचायत झाली. कन्नड भाषिकांनी काय आक्षेप घेतला, जर उद्या मराठी भाषिकांनी या साहित्य संमेलनाचा आधार घेत बेळगाव हे महाराष्ट्राचं आहे असं म्हटलं तर त्याला आमचा विरोध राहील, म्हणून आधीच आम्ही आमचा विरोध नोंदवतो. अशी भूमिका घेतल्यानंतर देशपांड्यांची पंचायत झाली आणि साहित्य संमेलन होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा नची केळकरांनी मध्यस्थी केली आणि तूर्त तरी हा भाषिकवाद आम्ही आणणार नाही, त्यावेळचं त्यावेळी बघूया असं म्हणून वेळ मारून नेली आणि हे साहित्य संमेलन पार पडलं. याच साहित्य संमेलनात आचार्य अत्र्यांच्या झेंडूची फुले या विडंबन काव्य संग्रहाचं कवितांचं वाचन, जाहीर वाचन झालं. असं एक वादाला सुरुवात झाली ती अशी.
पण नंतर राष्ट्रीय चळवळ इतकी गतिमान होत गेली की हा विषय मागे पडला आणि पुन्हा 1946 साली बेळगावात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं. ग. माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या भाषणात बेळगावातच संयुक्त महाराष्ट्राची कल्पना मांडली किंवा मराठी भाषिकांचं एक राज्य व्हायला पाहिजेत. स्वातंत्र्य दृष्टीपथामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आत्तापासूनच आपण आपला मराठी मुलूक कुठे कुठे आहे तो बघितला पाहिजेत आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण जागरूक असलं पाहिजेत अशी भूमिका या साहित्य संमेलनामध्ये मांडली. यातूनच पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषद निर्माण झाली आणि त्या परिषदेचं अध्यक्षपद महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांच्याकडे देण्यात आलं. अशी इकडे सुरुवात झाली. पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचं रूपांतर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये नंतर 55 साली झालं. इकडे कन्नड भाषिक या प्रकारे प्रयत्न करत होते, पण दोघांच्याही भूमिका स्पष्ट होत्या. जो भाग मराठी आहे तो महाराष्ट्रात राहावा, जो भाग कन्नड आहे तो कर्नाटकात राहावा. त्यावेळेस कर्नाटक ही कल्पना नव्हती, म्हैसूर राज्य होतं. असं हे सुरू झालं आणि 47 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे फाळणी झाली होती, देशापुढे अनेक गंभीर प्रश्न होते, अर्थव्यवस्थेची घडी बसवायची होती, निवडणुका घ्यायच्या होत्या, घटना अजून मंजूर व्हायची होती. या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या. असं होताना देखील काँग्रेस पार्लमेंटरी कमिटी जी होती त्या पार्लमेंटरी कमिटीचं या विषयाकडे लक्ष होतं. पार्लमेंटरी कमिटीनं JVP नावाची एक समिती नेमली, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. या तिघांच्यावर जबाबदारी सोपवली की तुम्ही भाषावार प्रांतरचना कशी असावी याचा काहीतरी एक आराखडा तयार करा. पण हे तिघही इतके व्यस्त होते कामामध्ये. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तानातून भारतामध्ये आलेली जे निर्वासित होते त्यांचं पुनर्वसन करायचं होतं, शांतता प्रस्थापित करायची होती, कारण सगळीकडे दंगली होत होत्या. त्यामुळे ही जी कमिटी होती या कमिटीला या विषयाकडे फार लक्ष देता आलं नाही, पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे तिघं व्यस्त आहेत असं जेव्हा जाणवलं तेव्हा न्यायमूर्ती दार म्हणून होते, त्यांची कमिटी नेमण्यात आली. त्यांनी काही सदस्यांना आपल्या मदतीला घेतलं. त्यांनी असं काही सुचवलं की प्रश्न सुटण्याऐवजी तो गंभीर झाला. त्यामुळे त्यांच्या शिफारसी काँग्रेस पार्लमेंटरी कमिटीनं नाकारल्या. हे असं सुरू झालं. दरम्यानच्या काळामध्ये एक घटना घडली, 1952 साली घडली. 15 ऑक्टोबर 1952 हा दिवस आहे. पोट्टी श्रीरामलू नावाचे एक ग्रस्त होते. ते गांधीजींचे अनुयायी होते, वर्ध्याला होते. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेऊन तुरुंगवास सोसला होता. 42च्या आंदोलनामध्ये त्यांना तुरुंगवास झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते चेन्नईला, म्हणजे आजचं चेन्नई आहे तिथे आलेले राहिले. त्यांनी पंडितजींना एक पत्र लिहिलं की भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा अद्यापही निकालात लागलेला नाही, तुम्ही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही आहे. आणि मी तेलुगू भाषिक आहे, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेशची निर्मिती आपण करावी. मी तुम्हाला एक डेडलाईन देतो आणि त्या तारखेच्या आज जर झालं नाही, हा आंध्र निर्माण झाला नाही तेलुगू भाषिकांचा,
तर 15 ऑक्टोबरपासून मी आमरण उपोषण सुरू करतो. त्यांनी पत्र पाठवलं. 52 साली त्या पत्राची विशेष दखल कोणी घेतली नाही, पण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न झाला. काही नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, पण ते फारच कडवे होते. त्यांनी उपोषण सुरू केलं. ते 61 दिवस चाललं आणि 61व्या दिवशी पोट्टी रामलूंचं निधन झालं. भाषिक चळवळीतला स्वतंत्र भारतातला हा पहिला हुतात्मा आहे. त्यांनी उपोषण अजिबात मागे घेतलं नाही. त्यांचं वजन खूप कमी झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. लाखोच्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरले. स्टेशनं जाळण्यात आली आणि दंगल काही थांबेना. परिस्थितीचा अंदाज घेऊन पंडित नेहरूंना जाहीर करावं लागलं की आम्हाला दुःख होतं यांच्या निधनाबद्दल, पण पुढच्या 2 ऑक्टोबरच्या आत आम्ही तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेशची निर्मिती नक्की करू. आणि तसं त्यांनी जाहीर केलं आणि आंध्रची निर्मिती झाली. ही यांच्या हौतात्म्यातनं निर्माण झाली. आता बाकीचे लोक मागणी करायला लागले. का आंध्र निर्माण झाला, पुढे काय? मग 1953 साली सरकारनं राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. त्याच्यामध्ये फाजल अली होते, सरदार पन्नीकर होते आणि हृदयनाथ कुंजरू होते. या तिघांना त्यांनी सांगितलं की तुम्ही देशभर फिरा. देशभर फिरून तुम्ही अहवाल द्या आमच्याकडे, त्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यानुसार भाषावार प्रांतरचना होईल. या तिन्ही विद्वान लोकांनी दौरा काढला. ते बेळगावला पण आले. बेळगावातील मराठी भाषिकांच्या वतीनं जे निवेदन दिलं गेलं त्याच्यामध्ये माझे वडीलच होते. या भागाची भौगोलिक परिस्थिती काय आहे, भाषिक बहुसंख्या कोणाची आहे, हे सगळं त्या शिष्टमंडळानं लेखी त्यांना दिलं. असं कारणी भाषिकांनीही दिलं. आणि असं 2-2.5 वर्ष फिरून त्यांनी एक अहवाल तयार केला आणि तो चुकीचा होता. जो अहवाल जाहीर झाला त्याच्यामध्ये मराठी माणसावरती अन्याय झालेला होता. बाकीचं आपण सोडून टाकू, कारण ते खूपच लांबेल माझं भाषण. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं? विदर्भासह महाराष्ट्र असेल, सौराष्ट्रासह गुजरात असेल, पण मुंबई केंद्रशासित असेल. मुंबई आम्ही देणार नाही. आणि सगळी न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था मात्र मुंबईमध्ये असेल. असं काहीतरी त्यांनी विचित्र हे दिलं. आणि बेळगाव सहसीमा भाग हा कर्नाटकामध्ये असेल. त्याच्या आधीपासून म्हणजे हा अहवाल 16 जानेवारी 1956 जाहीर झाला रेडिओवरती. हा अहवाल जाहीर होण्याच्या 1 वर्ष आधी मुंबईतील जे बडे भांडवलदार होते आणि ज्यांचं नेतृत्व सखा पाटलांच्याकडे होतं, त्यांनी अशी भूमिका घेतली की मुंबईचं वेगळं राज्य असावं. तशी मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केली. आणि वर्तमानपत्रातून जेव्हा जाहीर झालं की नोव्हेंबर महिन्यामध्ये 18 नोव्हेंबरला अशा आशयाचा ठराव मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये येणार आहे, त्यावेळी मुंबईतील लोकांनी प्रचंड मोर्चा काढला, आपला निषेध व्यक्त केला.
दुसऱ्या बाजूला सखा पाटील यांनी गिरगाव चौपाटीवर भाषण करून यावत चंद्र दिवा करो म्हणजे आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत आम्ही मुंबई महाराष्ट्राला देणार नाही, ती वेगळी ठेवू अशी भूमिका मांडली आणि त्यातून जे आंदोलन पेटलं 3 दिवस पुढे त्याच्यामध्ये 106 माणसं मरण पावली. या पार्श्वभूमीवरती 56चा हा विचार आपण करायला पाहिजे. 16 जानेवारी 1956ला हे जाहीर झाल्यानंतर 17 जानेवारीला बेळगावात हरताळ पाळण्यात आला. जे काही झालं त्याच्यामध्ये 5 माणसं मरण पावली. निपाणीला गोळीबार झाला आणि हे सगळं बेळगावातलं आंदोलन घडवून आणलं, पेटवलं असा आरोप ठेवत माझ्या वडिलांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि 11 महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. अशी ही म्हणजे हे माझ्या घरापासूनच सुरू झालं. असं हे आंदोलन 56 साली सुरू झालं. त्याला काल 70 वर्ष पूर्ण झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीनं अशी बांधणी केली, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामधून आलेला एक डॉक्टर नरवणे यांचा एक गट होता, शेतकरी कामगार पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष त्यावेळा एकच होता, प्रजा समाजवादी पक्ष होता, SM जोशी, नागगोरे ही मंडळी होती आणि यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून आंदोलनाला सुरुवात केली. बेळगावात 9 मार्च 1956 रोजी सत्याग्रहाचं पहिलं पर्व सुरू झालं. ते पुढे 6 महिने सुरू राहिलं. हजारो लोकांना अटक करून घेतली. हे पर्व झाल्यानंतर 1958 साली 1 नोव्हेंबरला सत्याग्रहाचं दुसरं पर्व सुरू झालं. पहिले सत्याग्रही होते माधवराव बागल. खूप सत्याग्रही तुरुंगात गेले. म्हणजे सीमा भागात आंदोलन सुरू झालं त्याप्रमाणे महाराष्ट्रात पण आंदोलन सुरू झालं. आंदोलनाची धग एवढी होती की 1957 साली झालेल्या निवडणुकामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला फार मोठं यश मिळालं. आणखी थोडा जोर लावला असता तर कदाचित संयुक्त महाराष्ट्र समितीचं राज्य आलं असतं अशी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. आणि तेव्हा मग काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटलं की आपण हे प्रकरण असं हलक्यात घेऊन चालणार नाही, गांभीर्यानं घ्यायला पाहिजेत. एक आजच्या परिस्थितीत ही ध्यानात घेता संयुक्त महाराष्ट्र समितीनं त्या काळामध्ये नेमकी कशी भूमिका घेतली होती याबद्दल 1-2 मिनटं घेतो. पहिला नियम संयुक्त महाराष्ट्र समितीनं केला की आपण जात-पात मानायची नाही. मानायची नाही म्हणून चालणार नाही, ते कृतिशील व्हायला पाहिजेत. मग काय केलं, जी राखीव जागा असते, रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी असते, ती दलित बांधवाला मिळेल असं बघायचं. आणि दलित पुढारी जे आहेत त्यांना जनरल सीटवरती निवडून आणायचं. बघा कसं धाडस आहे. तुम्ही जातपात मानत नाही ना, मग BC कांबळे हे जे त्यावेळचे रिपब्लिकन पार्टीचे पुढारी होते त्यांना अहमदनगरच्या जनरल सीटवरती निवडून आणलं. नौशेर भरूचा नावाचा पारशी कार्यकर्ता होता राष्ट्र सेवा दलाचा, त्याला ज्या ठिकाणी एकही पारसी घर नाही अशा मतदारसंघातनं निवडून आणलं. जे आपण आता वेगळ्या प्रकारे या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजेत आणि काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला शह देऊन पर्याय दिला पाहिजेत अशी एक व्यापक भूमिका त्यावेळेला घेण्यात आलेली होती. इतकंच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र समिती एक पाऊल पुढे गेली आणि सांगितलं समितीनं की समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र आम्ही निर्माण करू. या खरं तर तो एक वर्ग संघर्षच झाला. एका बाजूला मुंबईतले सगळे भांडवलदार आणि त्यांच्या विरुद्ध रणांगणात उतरलेले गिरणी कामगार
असा हा संघर्ष निर्माण झाला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. दुसऱ्या बाजूनी बेळगावात तिसरं पर्व आम्ही सुरू केलं. सीमा भागातल्या 100 गावांनी साराबंदी आंदोलन सुरू केलं. 1928 मध्ये वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली आणि गांधींच्या मार्गदर्शनाखाली बारडोलीमध्ये साराबंदी आंदोलन करून ते यशस्वी करण्यात आलेलं होतं. हे सरकार जी भूमिका घेते ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही या सरकारला शेतसारा भरणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. हे आंदोलन सीमा भागामधील 100 गावांनी यशस्वी करून दाखवलं. सरकार हादरलं. या साराबंदी आंदोलनाचं लोण जर महाराष्ट्रामध्ये पसरलं तर 62च्या निवडणुकीमध्ये आपलं काय खरं नाही. 57 मध्ये फटका बसलेला आहे. हे महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नेते आणि समजूतदार नेते होते, ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचं नाव घ्यावं लागेल, त्यांना कळलं आणि त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही याबाबत आता लवकर निर्णय घ्यायला पाहिजेत. आंदोलन पसरत आहे. आणि मग जो निर्णय घेण्यात आला तो 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, त्याची राजधानी मुंबई. गुजराती बांधव जे आहेत त्यांचा गुजरात, त्याची राजधानी अहमदाबाद. आता हे करत असताना या सर्व राष्ट्रीय नेत्यांनी हे सुद्धा करायला पाहिजे होतं की 25 लाख मराठी बांधव हे कर्नाटकामध्ये आहेत. ही दुरुस्ती जेव्हा तुम्ही करताय तेव्हा ही पण दुरुस्ती करा. त्यांना विसर पडला. त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे 1 मे 1960 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण आम्ही 25 लाख मराठी माणसं महाराष्ट्रात येऊ शकलो नाही. ही जी व्यथा आहे, ही व्यथा अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली या छक्कडमधून अतिशय व्यवस्थितपणे मांडलेली आहे. आणि आम्हा लोकांना धीर दिलेला आहे की आम्ही सगळे शाहीर तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही लढत राहा. आणि ठरल्याप्रमाणे ते बेळगावात येत असत. अमरशेख, गवाणकर, अण्णाभाऊ, आत्माराम पाटील ही सगळी शाहीर लोक बेळगावात येऊन आम्हाला प्रोत्साहन देत राहिली, आमच्या पाठीशी राहिली. त्यावेळीच जर हे झालं असतं तर असं आज मी इथे आलो नसतो, वेगळ्या विषयावरती बोलायला आलो असतो. मग प्रश्न येतो की नेमकं चुकलं काय? राज्य पुनर्रचना कशी करायची असते तेही एका मराठी माणसानंच सांगितलेलं आहे. जेव्हा ओरिसा आणि आंध्र यांच्यामध्ये सरहद्दीचा प्रश्न तयार झाला त्यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ पाटसकर यांची एक सदस्य कमिटी नेमण्यात आली की बाबा हे काय करावं, याच्यात तुमचं काय मत आहे. खरं तर 56 सालीच त्यांना घेतलं असं तर हा वाद चालला असता. पाटसकरांनी एक निवाडा दिला. त्याला पाटसकर निवाडा म्हणूनच तो समजून घेता येतो. काय सांगितलं? 2 राज्यांच्या सीमा ठरवताना आणि भाषिकांची कोणत्या भाषेचे लोक कुठे राहावेत हे ठरवताना पहिला हा नियम फक्त सरहद्दीवर लागू होतो, आत लागू होत नाही. खेडे हे घटक धरावं. सरहद्दीवरती जी खेडी असतात ती मोजायची. ज्या खेड्यामध्ये ज्या भाषेचे लोक आहेत, मराठी असतील तर ते खेडं महाराष्ट्रात, कन्नड भाषेचे असतील तर ते खेडं कर्नाटकात. सोपं करायचं. खेडे हा घटक, भाषिक बहुसंख्या, भौगोलिक सलगता आणि शेवटी लोकांची इच्छा
म्हणजे बेळगावजवळ 12 किलोमीटरवरती एक खेडं आहे, ते महाराष्ट्रात होतं. 56च्या निर्णयानुसार ते खेडं महाराष्ट्रात होतं आणि सभोवताली कर्नाटक. त्या खेड्यातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचा ठराव करून सांगितलं की जिकडे बेळगाव तिकडे आम्ही, आणि ते खेडं आज कर्नाटकामध्ये आहे. म्हणजे लोकांची इच्छा अंतिम. खेडे हा घटक, भाषिक बहुसंख्या, लोकांची इच्छा आणि भौगोलिक सलगता. दूर कुठेतरी एक खेडं आहे आणि त्याचं काहीतरी म्हणणं आहे असं नाही चालणार. अशाच काहीशा तत्वावरती भारत पाकिस्तानची पण फाळणी झाली. रेडक्लिफ कमिशन होतं त्यावेळेला. म्हणजे या पंजाबच्या भागामध्ये आणि बंगालच्या भागामध्ये ज्या खेड्यामध्ये ज्या धर्माचे लोक जास्ती आहेत, हिंदू असतील तर ते भारतामध्ये, मुसलमान असतील तर ते पाकिस्तानमध्ये. भौगोलिक सलगता का महत्वाची? तर खूप अंतरावरती असलेल्या हैदराबादच्या निजामानं सांगितलं की मला वेगळं राहायचं आहे, तेव्हा त्याला राहू दिलं नाही. मध्येच कसा काय एक देश निर्माण होतो? सलगता जी आहे ही महत्वाची आहे. आणि म्हणून हा नियम जर मराठी आणि कन्नड म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषा निश्चित करताना लावला गेला असता, तर आज जी 865 गावं आहेत आणि त्या गावामधून मराठी भाषिकांचं बहुमत आहे, ती गावं कर्नाटकामध्ये राहिली नसती, ती गावं महाराष्ट्रामध्ये आली असती. इतकं हे सोपं आहे. पण सोपं न करता ते मुद्दाम क्लिष्ट करायचं आणि त्या क्लिष्टतेमधून काहीतरी राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करायचा, असा हा खेळ गेली 70 वर्ष सुरू आहे, जो आमच्या जीवावरती उठलेला आहे. याला पुन्हा विरोध झाला. 1960 साली महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी आणखी एक घटना घडली. 1 मे 1960 साली महाराष्ट्र निर्माण झाला आणि मला वाटतं 10 मे 1960 साली लगेचच संयुक्त महाराष्ट्र समितीनं आपली बैठक बोलावली मुंबईला. संयुक्त महाराष्ट्र समितीमधल्या काही पुढाऱ्यांचं म्हणणं असं की आता संयुक्त महाराष्ट्र समितीचं ऐतिहासिक काम संपलेलं आहे, आता समितीला काय काम राहिलेलं नाही, तेव्हा समिती बरखास्त करा. असं मांडणाऱ्यामध्ये साथी नागगोरे यांचा पुढाकार होता. उरलेले जे होते त्यांचं म्हणणं असं होतं की संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही, 865 खेडी महाराष्ट्रामध्ये यायची आहेत, काही धरणांचे प्रश्न आहेत ते सुटायचे आहेत, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करू नका. त्याच्यामध्ये शेका पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, ही सगळी मंडळी होती. आणि मग वाद झाला. संयुक्त महाराष्ट्र समिती फुटण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागली आणि मग ती बरखास्त करावी लागली. आम्ही वाऱ्यावरती गेलो. आम्हाला वालीच उरला नाही आता महाराष्ट्रात कोणी. आणि मग ज्यांना असं वाटत होतं महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना, ते सगळे पुन्हा एकत्र आले बेळगावात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये जयंतराव टिळकांचा पुढाकार होता, उद्धवराव पाटील होते उस्मानाबादचे, ते आताचं धाराशिव. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही या 25 लाख लोकांना वाऱ्यावर सोडूया नको, यांच्या पाठीशी राहूया. पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. संपूर्ण महाराष्ट्र समिती फार काळ क्रियाशील राहू शकली नाही. आणि मग बेळगावातल्याच लोकांनी सुरू केलेली जी महाराष्ट्र एकीकरण समिती होती, तिच्या नेतृत्वाखाली बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, सुपा, हल्याळ या सगळ्या भागामध्ये पुन्हा आंदोलन सुरू झालं. ते सुरूच राहिलं, आजही ते सुरू आहे. एक प्रयोग पुन्हा करण्यात आला. बेळगावातल्या नेत्यांनी असा निर्णय घेतला की वर्षा बंगल्यासमोर आमरण उपोषण करायचं 1966 साली.
बेळगावातले नेते गेले सेनापती बापटांच्या घरी आशीर्वाद मागायला. सेनापती म्हणाले, मी खराखुरा सेनापती आहे, मी आशीर्वाद देऊन कसा गप्प बसेन, मी तुमच्याबरोबर उपोषणाला बसतो. आणि सेनापती बापट आणि बेळगावचे नेते यांचं उपोषण सुरू झालं. त्याच दिवशी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन षण्मुखानंद हॉलमध्ये होतं. बेळगावातल्या एका गटानं त्याच्यावरती धडक मोर्चा काढला. एका बाजूला धडक मोर्चा, एका बाजूला उपोषण. तणावपूर्ण परिस्थिती होती. उपोषण लांबलं तर सेनापती बापटांचे प्राण जातील की काय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा आमचे नेते होते नाथपै, ते इंदिरा गांधींच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की सेनापतींचे प्राण वाचले पाहिजेत, बेळगावच्या नेत्यांचे प्राण वाचले पाहिजेत, तुम्ही काय ते निर्णय घ्या. तेव्हा त्या म्हणाला की तर काय निर्णय घ्यायचा, मी पुन्हा एक आयोग नेमतो. गृहमंत्री चव्हाण साहेब होते आणि मग न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांचा एक सदस्य आयोग या 25 लाख लोकांसाठी नेमण्यात आला. आता मोठा पेच निर्माण झाला समितीपुढे. समितीमधला एक गट असं म्हणाला की हे जेव्हा तुम्ही आयोग नेमता त्या आयोगाला तुम्ही तत्व नेमून द्या, पुन्हा या आयोगानं चुका करता कामा नयेत, आणि प्रश्न सुटायचा असेल तर हरिभाऊ पाटसकर यांनी जी तत्वप्रणाली घालून दिलेली आहे ती उपयोगात आणली तर हा प्रश्न सुटेल, अन्यथा चिघळेल. पण तत्व घालून द्यायला केंद्र सरकार अपयशी ठरलं. काय झालं मला माहीत नाही. हे एक सदस्य सब कमिशन बेळगावला आलं, फिरलं आणि काही काळाने त्यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार पुन्हा बेळगाव आणि बेळगावचा परिसर हा कर्नाटकामध्ये ठेवण्यात आला. त्याला लोकांनी विरोध केला. आजही त्यांनी काय सांगितलं, बेळगावात जिल्हा न्यायालय आहे, बेळगावात अमुक अमुक कार्यालय आहेत, म्हणून प्रशासकीय सोयीसाठी बेळगाव कर्नाटकात राहिलं तर चालेल. काही भाग त्यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही आणि म्हणून 66 सालचं हे जे प्रकरण आहे महाजन कमिशनचं, हे बेळगावच्या जनतेनं नाकारलं. पुढे हा विषय चर्चेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आल्यानंतर बॅरिस्टर अंतुले यांनी या शिफारशींच्या मध्ये कोणकोणत्या चुका आहेत हे दाखवून दिलं. त्यांचं दीर्घ भाषण आहे आणि महाजन कमिशन अनकवर्ड नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं. आणि हा महाजन कमिशनचा रिपोर्ट मराठी माणसावरती आणि महाराष्ट्रावरती अन्याय करणारा आहे असं मत त्या ठिकाणी व्यक्त करून महाराष्ट्राच्या विधानसभेनं हा आयोग फेटाळला. कर्नाटक मात्र आग्रही झालं. ते म्हणाले की दोघांनी मिळून नेमलेला आयोग आहे, तेव्हा याच्या शिफारशी लागू करा. हा विषय पार्लमेंटरी बोर्डाकडे आला. तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या नेत्यांनी या विषयावरती पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा होऊ दिली नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थे राहिली. 66 सालापासून कर्नाटकाची भूमिका अशी आहे की महाजन कमिशन नेमताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे, त्यामुळे हा अहवाल दोघांनाही बांधील आहे. यामध्ये तिसरा एक घटक आहे, तो केरळचा आहे. केरळमध्ये जो कासरगोड तालुका आहे तो कर्नाटकाला लागून आहे आणि त्या ठिकाणी कन्नड भाषिकांची संख्या मोठी आहे. त्यावेळी CPMचं सरकार होतं आणि नंबूद्रीपाद होते. त्यांनी सांगितलं याला कसलंही तत्व लागू नाही, तेव्हा मी महाजन कमिशनला मुलाखतही देत नाही, मतही देत नाही आणि शिफारशी पण स्वीकारत नाही. पण त्याने एक गोष्ट केली की तिथे असलेल्या कन्नड लोकांना बोलावून घेतलं, विश्वासात घेतलं आणि त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवल्या. तुम्हाला ग्रंथालय पाहिजे का, घ्या. प्राथमिक शाळा पाहिजे का, घ्या.
असं करून त्यांना विश्वासात घेऊन तो प्रश्न त्यांनी सोडवला. असं कर्नाटकानं केलं नाही. कर्नाटकानं काय केलं, 1986 मध्ये सर्व मराठी भाषिकांच्यावर कन्नड भाषा सक्तीची केली. हा प्रश्न पुन्हा चिघळला. त्यासाठी प्राथमिक शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला आम्ही पहिलीपासून कन्नड भाषा शिकवणार. मराठी भाषिकांचं म्हणणं काय होतं की हा जो वादग्रस्त भाग आहे हा त्यातून वगळा. महाराष्ट्र सरकारनं आपल्या शाळांमधून मराठी शिकवावं की नाही शिकवावं, कर्नाटकानं कन्नड शिकवावं की नाही शिकवावं, पण जी 865 गावं आहेत या 865 गावावर तुम्ही सक्ती करू नका. पण त्यांनी सांगितलं तुम्ही आमचा भाग आहात त्यामुळे कन्नड भाषा सक्तीची असेल. आणि 86च्या मेच्या अखेरीला शरद पवार साहेब बेळगावला आले, त्यांनी सत्याग्रह केला आणि त्यातून जो उद्रेक झाला त्यामध्ये 9 विद्यार्थी मारले गेले. विद्यार्थी होते, कॉलेजचे होते, शाळेचे होते. आमच्यावरती कन्नड भाषेची सक्ती करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. तेही आंदोलन दीर्घकाळ चाललं. हे असं होता होता 2000 साल आलं. 2000 साली बेळगावात अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. सेक्रेटरी मी होतो, आणखी सेक्रेटरी असतात. यदी फडके ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावरती भरपूर काम केलं आणि त्यांची PhD पण त्याच विषयावरती होती म्हणजे त्यांना या संमेलनाचं अध्यक्षपद सर्वांनी मिळून दिलं आणि अविरोध निवड झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये फडके सरांनी एक मुद्दा मांडला जो पूर्वी कधी मांडला गेलेला नव्हता. त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की ही जी सीमा चळवळ चाललेली आहे बेळगावात आणि सीमा भागात ही गांधीवादी पद्धतीने चाललेली आहे. हे ध्यानात घेतलं पाहिजे. मराठी माणसानं आज तागायत कसलाही हिंसाचार केलेला नाही. निवेदनं जेव्हा जेव्हा दिली जातात तेव्हा मराठी माणूस लिहितो की आमचं हे आंदोलन गांधीवादी अहिंसक मार्गाने लोकशाही मार्गाने सुरू आहे असं लिहितात ते सगळे आणि त्याप्रमाणे वागतात. पण आमचं आंदोलन कर्नाटकाच्या विरोधी नाही, आमचं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधी आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे आणि म्हणून केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे आंदोलन हा प्रश्न मिटवला पाहिजे. फडके सरांनी सुचवल्याप्रमाणे आता हा मुद्दा आम्ही सुप्रीम कोर्टात नेला. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दावा दाखल करण्यात आला किंवा हा प्रश्न आहे हा सोडवण्यात यावा. त्याचं कार्यालय काढण्यात आलं बेळगावात. मीच त्याचा पहिला कार्यकर्ता होतो. फायलिंग आम्ही सुरू केलं आणि 865 ग्रामपंचायतीकडून आम्ही रेकॉर्ड मागवले. कोणत्या भाषेमध्ये तुम्ही काम करता. बेळगावची नगरपालिका 1864 सालातली आहे. 1864 सालापासून 2000 सालापर्यंत सर्व व्यवहार मराठीमध्ये आहे. असे सगळे कागदपत्र मागवले आणि 2004 साली आम्ही लोकांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये नेला. मला इथे उभा राहून बोलताना अतिशय दुःख होतंय, डोळ्यात पाणी येतंय. 2004 साल, आज 2026 साल, 22 वर्ष झाली. आमचा खटला बोर्डावर पण आलेला नाही, चर्चेलाच नाही मुद्दा. पण याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो बेळगावचे लोक? काहीच करू शकत नाही. खटला दाखल केलाय महाराष्ट्र सरकारनं, तेव्हा या खटल्याचा पाठपुरावा करणं ही जबाबदारी सरकारची आहे. कित्येक मुख्यमंत्री आले आणि गेले. 2004 पासून कित्येक मंत्रिमंडळ केंद्रात बदलली, काही झालेलं नाही. त्यामुळे मग आता
मीच हा प्रश्न मांडतो इकडे की आम्ही आता करायचं काय ते तरी सांगा. आम्ही सत्याग्रह केले, 18,000 लोक तुरुंगात गेले, गोळीबारात माणसं मेली, जायबंदी झाली, साराबंदी आंदोलन केलं. आता राहिलंय काय आमच्याकडे करायचं? म्हणून तर न्यायालयात गेलो. बरं 57 सालापासून ते अगदी अलीकडेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकून दाखवल्या आणि 2004 नंतर कर्नाटक सरकार या बाबतीमध्ये आक्रमक झालं. काय काय केलं? 2006 साली लगेच कर्नाटक सरकारनं असं जाहीर केलं की बेळगाव ही आमची उपराजधानी आहे आणि बेळगाव शहरामध्ये त्यांनी हिवाळी अधिवेशन घ्यायला सुरुवात केली. आता दरवर्षी बेळगावात हिवाळी अधिवेशन होतं. असं मंडप घालून ते घ्यायचे पूर्वी. आता त्यांनी विधानसभेसाठी वेगळी इमारत बांधली, भव्य इमारत बांधली, कोट्यावधी रुपये खर्च केले. त्याला लोकांनी आक्षेप घेतला. ज्या दिवशी त्यांनी हिवाळी अधिवेशन घ्यायला सुरुवात केली त्या दिवशी या अधिवेशनाचा निषेध म्हणून बेळगावात हजारो लोक एका मैदानावरती एकत्र यायचे आणि म्हणायचे की आमचा प्रश्न सोडवा. हे काही काळ चाललं. त्याची सुरुवात दिवंगत नेते RR पाटील यांनी करून दिली. गेली 2 वर्ष कर्नाटक सरकारनं असं निषेध सभा घ्यायला बंदी घातली. जर तुम्ही सभा घेतली तर अटक करू म्हणून सांगितलं आणि जमलेल्या लोकांना मारहाण करून हाकलून लावलं. गेली 2 वर्ष. न्यायालयात गेल्यानंतर आणि काय केलं त्यांनी? कन्नड भाषेचं अखिल भारतीय साहित्य संमेलन बेळगावात भरवलं. ते झाल्यानंतर विश्व कन्नड संमेलन बेळगावात भरवलं 11 साली. आणि या विश्व कन्नड संमेलनामध्ये त्यांनी अशी चलाखी केली की ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसते बेळगावात त्या ठिकाणी कन्नड भाषेतील एखादं सुभाषित लिहायचं, एखादी कविता लिहायची. असं करून शहरातल्या सर्व भिंतीवर कन्नड भाषेतील मजकूर त्यांनी लिहिला, त्याचे फोटो काढले आणि आता ते सुप्रीम कोर्टात सांगणार की बघा हे फोटो आहेत आणि इथे तुम्हाला कुठे मराठी दिसतंय काय. असा प्रयोग त्यांनी सुरू केला. गेली 4 वर्ष ते काय करतायत? तुमच्या दुकानावरती किंवा कार्यालयावरती किंवा माझ्या घरावर जर मला पाटी लावायची असेल तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की 50% मजकूर हा कन्नड भाषेतला असायला पाहिजेत. उरलेला मजकूर 25% तुम्ही मराठीमध्ये ठेवा, 25% उर्दूमध्ये ठेवा, गुजरातीमध्ये ठेवा, 25% इंग्लिशमध्ये ठेवू शकता. लोकांनी मान्य केलं, पाट्या बदलल्या. गेल्या वर्षी 2025 सालाच्या सुरुवातीला त्यांनी पुन्हा फतवा काढला आणि सांगितलं आता बेळगाव शहरामध्ये कोणत्याही दुसऱ्या भाषेची पाटी आम्हाला चालणार नाही, ती आता कन्नडमध्येच पाहिजे. बरे सरकार डायरेक्टली करत नाही. सरकारनं काही संघटनांना अघोषित पाठिंबा म्हणा किंवा प्रोत्साहन दिलेलं असतं. त्या संघटना हे उद्योग करतात आणि पोलीस त्याच्याकडे कानाडोळा करतात. मुद्दा काय तर बेळगावचा तोंडावळा बदलायचा, तोंडावळा बदलून टाकायचा. आता या शहरात मी आलो, मराठीमध्ये पाट्या आहेत. असं जर बेळगावात कोणी गेला तर त्याला असं भास व्हावा की या गावामध्ये मराठी माणूसच नाही, कारण सगळं कन्नडमध्येच आहे. म्हणजे मराठी प्राथमिक शाळेवरती जी पाटी असेल ती देखील कन्नडमध्ये पाहिजेत. आता ह्याला काय म्हणता तुम्ही? असं सुरू झालं. पुढे त्यांनी असं केलं की रिजनल विभागीय कार्यालय जी असतात ती सगळी विभागीय कार्यालयं बेळगावला आणली. हिंदुस्तान पेट्रोलियमचा असेल, सेंट्रल एक्साईजचा असेल, इन्कम टॅक्सचा, सगळी विभागीय कार्यालय बेळगावात आणली. त्या कार्यालयांच्या बरोबर कर्मचारी आले.
त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुमची बदली जरी झाली तरी कुटुंब इकडेच ठेवायचं, तुम्ही हाऊसिंग कॉलनीज तयार करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आणि म्हणून बाहेरून आलेली माणसं जी आहेत ती बेळगावात स्थायिक करून त्यांची संख्या वाढवायचं काम त्यांनी केलं आणि या कामात त्यांना यश पण आलं. हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांची नावं त्यांनी मतदार यादीमध्ये पण घातली. अनेक प्रयोग सुरू आहेत बेळगावात. म्हणजे या आजचा जो माझा विषय आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक काय होत आहे, तर हळूहळू आता असं दिसेल की या गावाचा तोंडावळा आता बदललेला आहे. मग मराठी कार्यकर्ते जे माझ्यासारखे आहेत तेही कामाला लागले. आता आम्ही मराठी शाळा स्थापन केल्या. सरकारनं सांगितलं आम्ही ग्रँट देणार नाही, आम्ही म्हटलं देऊ नका, लोकवर्गणीतून चालवू. मी जी शाळा चालवतो त्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून शिकणारे 1200 विद्यार्थी आहेत बेळगाव शहरात. अशा अनेक शाळा आहेत, त्यांना ग्रँट नाही, पण आम्ही शाळा चालवतो. आम्ही कर्नाटक सरकारला हे दाखवून दिलं की आमचा कन्नड भाषेला विरोध नाही. आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या सरकारी शाळेमध्ये जेवढं चांगलं कन्नड शिकवलं जात नाही तेवढं चांगलं कन्नड मी माझ्या मराठी भाषेमध्ये शिकवतो, शाळेत शिकवतो. आणि त्याने ते मान्य पण केलं. म्हणजे असा हा संघर्ष सुरू आहे. ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आता झालेली आहे, अस्तित्वाची आहे. त्यामुळे ती गंभीर आहे. आणि हे जर असंच सुरू राहिलं तर आणखी 50 वर्षांनी म्हणा की मग त्या शहराचा तोंडावळा पूर्णपणे बदललेला असेल आणि मग ते दिसेल की बाबा हे शहर आता कन्नड भाषिकांचं झालेलं आहे. यातून काय काय होऊ शकतं, एक मुद्दा राहिला, तोही सांगणं आवश्यक आहे. म्हणजे माझ्या भाषणाच्या ओघात तो राहिला, त्याला आज फार महत्त्व आहे. मराठीसाठी म्हणून मराठी भाषिकांचा कैवार घेऊन मुंबईमध्ये 66 साली शिवसेनेची स्थापना झाली. आज तो मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवसेनेची स्थापना झाल्या झाल्या शिवसेनेनं हाच आमचा प्रश्न उचलून धरला होता. मोरारजीभाई देसाईंची गाडी दादरला आल्यानंतर कार्यकर्त्याने ती अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या चालकानं एका कार्यकर्त्याच्या अंगावरच ती गाडी घातली आणि दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू झालं. त्याच्यामध्ये 66 कार्यकर्ते मरण पावले, त्यांना हौतात्म्य लाभलं. शिवसेनेनं कायम हा मुद्दा उचलून धरला. पार्लमेंटमध्ये त्यांचं संख्याबळ चांगलं असायचं, तिथेही त्यांनी नारायण आठवले असतील की रावले असतील, त्यांनी अनेकदा हा प्रश्न मांडला. बेळगावातल्या काही कार्यकर्त्यांनी तर ते शिवसेनेचे नव्हते, पण त्यांनी भगतसिंगाप्रमाणे पत्रकं पण फेकली होती आणि अटक करून घेतली होती. आता मुद्दा असा आहे मित्रांनो, त्या मुंबईचं काय होणार? महाराष्ट्राची मुंबई आता ती राहणार का? कारण ज्यांनी मराठीचा कैवार घेऊन गेली अनेक वर्ष मराठी अभिमान, मराठी स्वाभिमान, मराठीचं अस्तित्व हे सगळं सुरू ठेवलेलं होतं, पण त्यांचा पराभव झाला आता. आणि ज्यांचं एक स्वप्न होतं की ही मुंबई मराठी माणसाला देणारच नाही, अशी ती जुनी माणसं नसतील पण त्यांचे वारसदार आहेत, ते आता काय डाव खेळतात हे बघायला लागेल. उद्या वेगळी मुंबई द्या असं कोणी म्हणणारच नाही याची खात्री देता येत नाही मला. कोणी येईल पुढे असं म्हणणारा. यातला शिवसेनेचा जो त्याग आहे, 66 लोकांचं बलिदान, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण ध्यानात घ्यायला पाहिजेत. याच्या जोडीला काय काय होत आहे, कारण आपण भाषेचा विचार करतोय प्रामुख्यानं. याच्या जोडीला म्हणजे एका मराठी भाषेचा आणि एका मराठी संस्कृतीचा हा प्रश्न आहे. आणि तो कसा झाला?
केंद्र सरकारनं असं आता ठरवलेलं आहे, ते सांगत नाहीत पण कृतीमध्ये ते आहे की या देशातली जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेचं आम्हाला खाजगीकरण करायचं आहे. ते सुरुवात झालेली आहे. मी आल्या सरांना विचारलं की पूर्ण पगार मिळणारे किती आणि तुमच्याकडे अशी पद्धत आहे की क्लॉक CHB म्हणतात, ते अजून कर्नाटकामध्ये CHB नाही. कर्नाटकामध्ये 4,000च पगार मिळतो, त्यामुळे CHB वगैरे काय नसतंय. CHB जास्त वाढवलं आता. खरा मुद्दा आहे तो प्राथमिक शिक्षणाचा. प्राथमिक शिक्षण हे त्या भाषेच्या, त्या संस्कृतीच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे. मराठी शाळांचं बकालीकरण करायचं, त्या शाळेमध्ये विद्यार्थी जाणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करायची आणि हळूहळू ती शाळा बंद करायची, असा एक डाव राष्ट्रीय पातळीवरती आहे. कर्नाटकातही आहे. कन्नड शाळा बंद होत आहेत आणि या जूनपासून 62,000 मराठी प्राथमिक शाळा बंद करण्याचा विचार आहे. गंमत अशी आहे बघा की कार्यकर्ते जेव्हा गेले भेटायला, त्यांनी सांगितलं की या शाळा जर सुरू ठेवायच्या असतील तर 2,000 कोटी रुपये पाहिजेत आमच्याकडे. ते आमच्याकडे नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्याला आम्ही 25,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. मग आमच्या देशापुढे प्रश्न असा येतो की प्रायोरिटी कशाला, प्राथमिकता तुमची काय? या देशाची प्राथमिकता जर प्राथमिक शाळा नसेल तर मग या देशाला काही भवितव्य आहे का? जर प्राथमिक शाळा बंद पडल्या आणि त्यांची जागा खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली तर पहिला बळी कोणाचा जाणार आहे? पहिला बळी हा घरातल्या मुलीचा जाणार आहे. मी असं बघतोय की मी गावोगावी जाऊन सभा घेतो, प्राथमिक शाळा जगवा असं आवाहन लोकांना करतो. दिसतंय असं की घरात जर 2-3 मुलं असतील आणि फी परवडत नसेल तर आजही पालक असं म्हणतात की बाई तू जरा घरी बसलीस तर बरं होईल, आईला मदत होईल, गुराढोरांचं जरा बघ, शेताकडे पण जरा जा. शिक्षण महाग होणं, शिक्षणाचं खाजगीकरण होणं म्हणजे घरातल्या मुलीचं शिक्षण बंद करणं असं माझं मत आहे. बाई शिकली पाहिजेत. एका बाजूला सावित्रीबाईंच्या फोटोला हार घालायचा, महात्मा फुल्यांचा जय जयकार करायचा आणि प्राथमिक शाळा जगवायची की मारायची असा मुद्दा आला की ती मारलेली बरी असं म्हणायचं, हे ढोंग आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे लोकांनी समजून घेतलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये चळवळी सुरू झालेल्या आहेत. आम्ही बेळगावात त्या सुरू करतो आहोत. मित्रो, या इथे अध्यक्ष साहेबांना मी विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की ज्यांच्या फोटोला मी हार घातला, फुलं वाहिली, ते जे या मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष होते, ते शेतावर जायचे आणि सांगायचे की मुलांना मला शिकवायचं आहे, थोडे तांदूळ द्या, थोडे जोंधळे द्या, थोडे जे शेतात पिकते ते द्या. मी माझ्या हॉस्टेलवरती जाऊन त्या पोरांना भाकरी करून घालतो आणि शिकवतो. असं म्हणणाऱ्यांनी या देशातल्या शिक्षणाला चालना दिली. असं म्हणणाऱ्यांनी या संस्था उभ्या केल्या, म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, ते दिवस आता जायला लागले. तुमच्या ग्रँट बंद व्हायला लागल्या. मराठी शिकून काय होणार? आता लोक बोलायला लागली. जे इंग्रजी भाषा शिकणं हेच आता इति कर्तव्य आहे. मी म्युनिसिपाल्टीच्या शाळेमध्ये शिकलो, जिकडे बाकं पण नव्हती, पोतं घेऊन जावं लागायचं मला.
आणि आयुष्यभर सगळा व्यवहार मी इंग्रजीमध्ये केला प्राचार्य म्हणून. माझं काय अडलं नाही हो. तुमची मातृभाषा जर तुम्हाला व्यवस्थितपणे आली तर इतर 10 भाषा शिकायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. अनेक तज्ज्ञ माणसं या ठिकाणी बसलेली आहेत, तेही सांगतील. आज सीमा भागामध्ये बहुसंख्येनं एकशिक्षकी शाळा आहेत. एकच शिक्षक आहे, तो 1ली पासून 4थी पर्यंतचे सगळे वर्ग घेतो. तोच त्या गावचा पोस्टमास्तर पण असतो, तोच त्या गावचा फोटोग्राफर पण असतो, तोच त्या गावातला शाळा माणूस असतो. हळूहळू ती शाळा बंद होईल, मग तो शिक्षक बदली करून दुसरीकडे जाईल आणि कालानुरूप निवृत्त होईल. ही शाळा बंद होईल आणि खेडेगावातली, दुर्गम भागातली, डोंगराळ भागातली मराठी प्राथमिक शाळा असेल, कन्नड प्राथमिक शाळा असेल, प्राथमिक शाळा बंद पडली की पहिला बळी त्या गावातल्या मुलींचा जातो, कारण त्या गावात दुसरी शाळा नाही. सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्दे जे या प्रश्नामधून निर्माण झालेले आहेत ते सगळे असे आहेत. प्राथमिक शाळेतला विद्यार्थी कमी झाला की पत्रकार म्हणून माझी असेल, डोळे सरांची असेल, आमचा लेख वाचणार कोण? आम्ही अभ्यास करून मोठे मोठे लेख लिहितो, वाचणारा विद्यार्थी कुठे आहे? मराठी प्राथमिक शाळा बंद पडल्या, वर्तमानपत्रांचा खप कमी झालेला आहे. बघा काढून तुम्ही, जे लाखात पेपर खपायचे ते कमी झाले. वाचणार कोण? संपूर्ण सीमा भागामध्ये मराठी नाटक येत नाही आणि बेळगाव तर नाट्यप्रेमींचं गाव. महाराष्ट्रातली गाडी कर्नाटकात यायची झाली नाटकाची तर 16,000 रुपये कर भरावा लागतो. नाटक कंपनी म्हणते आम्हाला परवडत नाही. मी स्वतः मागणी केली होती महाराष्ट्र सरकारकडे की सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या गाडीला कर्नाटकानं कर घेऊ नये आणि कर्नाटकातल्या गाडीला महाराष्ट्रानं कर घेऊ नये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून आपण हे बघूया. कोणी ऐकलं नाही. आज बेळगावात मुंबईतलं, पुण्यातलं नाटक येऊ शकत नाही कारण ती गाडी येत नाही, त्याला इंटरस्टेट टॅक्स भरावा लागतो. भाषा जगवण्यासाठी असं काहीतरी करू शकता ना तुम्ही. पण 25-25 हजार कोटी रुपये तुम्ही कुंभमेळ्यावरती खर्च करायला तयार आहात, पण एक 8,000 रुपयाचा टॅक्स तुम्ही माफ करू शकत नाही. हे सगळे प्रश्न गंभीर आहेत, गंभीर प्रश्न आहेत. शिक्षक नाहीत, शाळा नाहीत, सांस्कृतिक पातळीवरती काही होत नाही, ग्रंथालयाला ग्रँट नाही, महाराष्ट्रात पण नाही, कर्नाटकात पण नाही. मी एकेकाळी 10 वर्षापूर्वी बेळगावातल्या सगळ्यात जुन्या ग्रंथालयाचा अध्यक्ष होतो. कर्नाटक सरकार मला 6,000 रुपये ग्रँट द्यायचं. 175 वर्षाचं वाचनालय, 6,000 रुपये ग्रँट. काय करायचं बघा. महाराष्ट्र सरकारचा अधिकारी म्हणतो की तुम्ही महाराष्ट्राबाहेर आहेत, तुम्हाला काय ग्रँट द्यायची. शेवटी अलीकडे काहीतरी ते द्यायला लागलेले आहेत. ग्रंथालयाशिवाय समाज, प्राथमिक शाळेशिवाय समाज, मग तो समाज काय असेल? त्या समाजाचा विकास होईल का? हा खरा प्रश्न आज आहे. आणि जर भाषेचे हे प्रश्न सुटले नाहीत, प्राथमिक शाळा चालल्या नाहीत, ते येत्या 10 वर्षामध्ये अर्धशिक्षित किंवा अशिक्षित तरुणांच्या फौजा तुम्हाला रस्त्यावरून फिरताना दिसतील. माझ्यासारख्यांना, तुमच्यासारख्यांना त्याची चिंता वाटते, पण काही विचारवंत आणि काही संघटना अशा आहेत की त्यांना असं वाटते की अशा फौजा निर्माण झाल्या तरच समाजामध्ये काही तणाव निर्माण करणं आम्हाला शक्य होईल. दगड मारायला फौज तरी पाहिजे आमच्याकडे, मग ती यातून निर्माण होईल ना. म्हणून शिक्षण थांबवा. महात्मा फुल्यांनी सगळ्या समाजाचं दुःख विद्येशी जोडलं. विद्येविना मती गेली वगैरे त्यांनी अखंड लिहिला. आणि आज ज्या अविद्येनं सगळं घडवलं ती विद्याच नाकारायची आणि ती पण नियोजनबद्ध पद्धतीने नाकारायची. प्राथमिक शिक्षणाचा विषय निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही.
झाला नाही. तुमच्याकडे काय झालं मला माहिती आहे, आमच्याकडे तर हा विषयच नसतो. शिक्षणाचा विषय निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये येत नाही, मग त्याचं काय होणार? 1912 पासून आम्ही मागणी करतोय की प्राथमिक एकूणच शिक्षणावरती एकूण खर्चाच्या 6% रक्कम तुम्ही निर्धारित करा. या सरकारनं ती 2.3% केलेली आहे. आणि ती सगळे IIM, IIT, इंजिनिअरिंग कॉलेजेस, विद्यापीठं यांना तो पैसा जातो आणि प्राथमिक शिक्षणाकडे काही येत नाही. सीमा भागातली प्राथमिक शिक्षणाची अवस्था ही अत्यंत गंभीर आहे आणि हा प्रश्न सुटायला पाहिजेत. पण आता मला हा प्रश्न उपस्थित करायचा की आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आता आम्ही करायचं काय तुम्ही सांगा. आम्ही वारंवार हे अधोरेखित करत आलो की आम्ही महात्मा गांधीजींचे वारसदार आहोत. त्यांनी घालून दिलेल्या आंदोलन पद्धतीप्रमाणे आम्ही आंदोलन करतोय. गांधीजींच्या आंदोलनाची नोंद ब्रिटिश सरकार घेत असे, आमचं सरकार आमची नोंद घेत नाही आहे. ही खंत आहे, ही खंत आहे. मित्रो, किती वेळ झाला मी आणि किती वेळ अजून तुम्ही शांतपणे ऐकताय त्यामुळे मलाही बोलावंसं वाटतंय. पण हा असा सीमा प्रश्न आणखी कुठेही नाही, सगळीकडचे प्रश्न सुटलेले आहेत. आता एकच करावं लागेल, पुन्हा राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करावी लागेल. त्याला त्याचे नियम सांगावे लागतील. या निकषावरती हा प्रश्न सोडवा असं सांगावं लागेल, तरच हा प्रश्न सुटेल. अन्यतः मी असं बघतोय, मी अतिशय बालवयामध्ये या चळवळीमध्ये आलो, कारण चळवळीचं केंद्र माझं घर होतं. आणि मी अभिमानानं सांगतो की या चळवळीतले फ्लोरा फाउंटनला जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये बेळगावचं प्रतिनिधित्व करणारे माझे वडील होते, ते पहिले सत्याग्रही. आणि या आंदोलनात सगळ्यात जास्त तुरुंगवास त्यांनाच झाला होता, जास्त मारहाणी त्यांना झालेली होती. त्यामुळे जी एक पोटतिडीक आहे ती आहे, या चळवळीत सगळी कामं मी केली. रस्ता झाडून काढणे, सभा घेणे, लाऊडस्पीकरवरनं प्रचार करणे, फलक रंगवणे, भिंती रंगवणे, हे सगळं काम करत करत मित्रांनो इथपर्यंत आलेलो आहे. आता तुम्ही सांगा याच्या पलीकडे आम्ही काय करायचं? ही संस्कृती, ही भाषा नष्ट होताना आम्ही बघायची का? नष्ट होताना बघायची नाही असा निर्धार बेळगावच्या जनतेनं आणि सीमा भागातल्या जनतेनं केलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो, स्वातंत्र्य लढा 150 वर्ष चालला, आम्हाला अजून 80 वर्ष आशा आहे. 70 वर्ष पूर्ण झाली आणि 80 वर्ष लढायची आमची तयारी आहे. आणि तेही गांधीवादी मार्गानं. एकाही मराठी माणसानं कन्नड भाषेच्या माणसाचं नुकसान केलेलं नाही. आता हुल्लडबाजी चळवळीमध्ये होते, दगड फेकले जातात, हे मान्य करूया, पण जाणीवपूर्वक असं केलेलं नाही, आम्ही करू देणार नाही. इतकं सगळं गांधीवादी मार्गानं हे चाललेलं आंदोलन, या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नव्या पिढीचा लोकशाहीवरचा विश्वास कमी व्हायला लागला आहे. काय सर तुम्ही किती सांगताय तेच, काय झालं आमचं, काहीच होणार नाही का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ही चिंतेची बाब आहे. एका मोठ्या समूहाचा लोकशाही मूल्यांच्यावरचा विश्वास नाहीसा होणं ही चिंतेची बाब आहे. आणि म्हणून सरकारला विनंती अशी आहे की त्यांनी याची नोंद घेतली पाहिजेत आणि असे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित न ठेवता ते न्यायमार्गानं, तत्वनिष्ठ मार्गानं मार्गी लावले पाहिजेत, जेणेकरून जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होईल, जेणेकरून देशातली लोकशाही टिकेल, लोकशाही न्याय देते असा एक विश्वास. आता न्यायालयावरचा पण आमचा विश्वास गेला.
20-20 वर्ष केस बोर्डावर येत नाही. काय करायचं? काहीतरी कारण सांगतात. एकदा म्हणाले की आता उद्या सुरू होणार केस, आणि बरोबर त्या केससाठी जे न्यायमूर्ती आले ते कन्नड भाषिक होते. ते म्हटले की हा मी घेऊ शकत नाही ही केस माझ्याकडे. असं जे काही चाललेलं आहे ते चिंताजनक आहे. महाराष्ट्र सरकारनं याच्यामध्ये गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आज तेवढ्या गांभीर्यानं ते बघितलं जात नाही अशी माझी खंत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गांभीर्यानं बघायला पाहिजे. मित्रो, मी आपला अधिक वेळ घेत नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो की हा विषय किमान समजून घेण्याची आस्था आपण दाखवली, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मित्रांनो, मी 36 वर्ष शिकवलं. प्राचार्य झाल्यानंतर पण मी रोज 1 तास घेतला. खूप काम असते, सरांना माहिती घेतला. माझ्या वर्गामध्ये जेवढी शांतता असायची त्याच्यापेक्षा जास्त शांतता मला या ठिकाणी दिसते. हे तुमचं मोठेपण आहे, हे तुमचं मोठेपण आहे. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आपण समजून घेण्यासाठी हे सगळं केलं असं मी मानतो. तुमचं मनापासून आभार मानतो, संयोजकांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आपण इतिहासाला दिशा दिलीत, वर्तमानाचे भान निर्माण केलेत आणि भविष्यासाठी विचारांची मशाल पेटवलीत. सर्व श्रोतृवृंदाला एक विनंती आहे की आपले या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आपल्याजवळ असलेल्या चिठ्ठीवर कृपया लिहून ते आमच्या स्वयंसेवकांजवळ द्यावेत. आपण यानंतर प्रश्नोत्तराचा सेशन घेणार आहोत. आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक महत्त्वपूर्ण विनंती वजा सूचना आहे की आपले अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहेत. कृपया आपल्या समोर असलेल्या QR कोड स्कॅन करून अथवा अभिप्राय पत्रिका भरून देऊन कृपया आम्हाला अभिप्राय देऊन सहकार्य करावे. आणि आमच्याकडे या संदर्भात खरं तर एक पहिला प्रश्न आला आहे श्रोतृवृंदातून. सर, काही हरकत नाही ना? माईक सरांना देता काय? नको सर, बसा तुम्ही, कारण हा बराच वेळ झालेला कार्यक्रम. सर, कानडी भाषा थोपवल्याने म्हणजे लादल्याने आपल्या महाराष्ट्राचा ओढा कमी होतोय का सीमावर्ती लोकांच्या मनातून? नाही, काही झालं तरी शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र हे आमच्या हृदयात आहे. कितीही अन्याय होऊ दे, काही होऊ दे, तो कमी होणार आहे. आम्ही महाराष्ट्राशी इमान आहोत, राहू. त्यामुळे कन्नड भाषेचं काय त्याचं करायचं बघू आम्ही. माझं असं म्हणणं आहे की कन्नड ही अतिशय समृद्ध भाषा आहे. म्हणजे माझे वडील या चळवळीतले अगदी एक महत्त्वाचे पुढारी. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आदर्श ठेवायचा म्हणून कन्नड भाषा शिकून घेतली आणि कन्नडमधल्या चांगल्या साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि राज्यकर्त्यांना हे दाखवून दिलं की भाषिक तेढ निर्माण करणं हा आमचा हेतू नाही. आम्ही साने गुरुजीची आंतरभारती मानणारे लोक आहोत. त्यामुळे कन्नड भाषेचा आमच्यावरती किंवा कर्नाटकाचा आमच्यावरती काही दडपण असेल नसेल, महाराष्ट्राविषयीचं आणि शिवाजी महाराज हे 2 आमचे हृदयातले मुद्दे आहेत, ते राहतील, काही होणार नाही. सर, बऱ्याच वेळा सांगली जिल्ह्यातील जत आणि इतर भाग कर्नाटकात जाण्याचा मागणी करत असतं, तर या संदर्भात नाही, जसा काही भाग म्हणजे 865 गावं ही मराठी भाषिक असून कर्नाटकात आली, तशी काही कन्नड बहुल गावं जत तालुक्यातली आणि अक्कलकोट तालुक्यातली ती सोलापूर जिल्ह्यामध्ये आली आणि सांगली जिल्ह्यामध्ये आली. ते सगळे लोक गेली 60-70 वर्ष महाराष्ट्राशी एकरूप झालेले आहेत. पण होतंय काय, आता जतचे जे लोक आहेत त्यांच्याकडे पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. विनंत्या करून देखील कोणी दाद देत नाही. मग एक चिडून काय म्हणतो एखादा कार्यकर्ता की तुम्ही जर पाण्याचा प्रश्न सोडवणार नसाल तर आम्ही कर्नाटकातनं पाणी आणतो आणि
कर्नाटकात घाला आम्हाला, तिकडे पाणी खूप आहे, हे रागात नाही येतं. कासरगोडमधल्या लोकांनी कधीही कर्नाटकात आम्हाला घ्या म्हणून आंदोलनं केलेली नाहीत. हे जत तालुक्यात एका काही भागापुरतं ते मर्यादित आहे. त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी द्वेष आहे वगैरे असं मला वाटत नाही. सर, दीर्घकाळ हा लढा सुरू आहे आणि यामुळे एकंदरीतच सीमा भागातील तरुण पिढीमध्ये नैराश्य किंवा एलायनेशनची अशी काही भावना निर्माण होत नाही, नैराश्य नाही. तुम्ही अभ्यास म्हणून देखील 1 नोव्हेंबर रोजी बेळगावात या. हजारो लोक रस्त्यावरती उतरलेले असतात, दंडाला काळे बँड बांधून. कारण 1 नोव्हेंबरला राज्य पुनर्रचना झाली. हजारो लोक ते निषेध व्यक्त करतात. आता काय झालेलं आहे, कर्नाटक सरकारनं डावपेचाचा भाग म्हणून मराठी उमेदवार निवडूनच येणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. देखील लोकशाहीला घातक आहे. मतदारसंघ फोडले आणि ज्या ठिकाणी कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी एक मतदारसंघ करायचा. काही कार्यकर्ते मुख्य प्रवाहातनं राजकीय पक्षात गेले. आमचं म्हणणं, त्या राजकीय पक्षात राहा, पण भूमिका घेताना तरी तुम्ही मराठीवादी भूमिका घ्या. अशा कारणास्तव बऱ्यापैकी तरुण राजकीय पक्षामध्ये गेलेले आहेत. हा एक गंभीर विषय आहे. तर खूप वेळ लागेल म्हणून, पण नैराश्य काय नाही, लोक लढायला तयार आहेत. आणि आजवरच्या सीमा लढ्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून हा चालत आलेला आहे. कोणत्या चुका आपण मान्य करायला हव्यात प्रामाणिकपणे, की काय झालं म्हणून हा इतका यशस्वी नाही होत? लोकांचं काही चुकलेलं नाही. मी काय म्हणालो, आता आम्ही करायचं काय शिल्लक आहे? सत्याग्रह झाले, साराबंदी झाली, मिरवणुका झाल्या, मोर्चे झाले, अटक करून घेऊन झाली, आमरण उपोषणं झाली आणि न्यायालयीन दरवाजे पण ठोठावले. आता तुम्ही एखादा आणखी आंदोलनाचा काय मार्ग सुचला असेल सांगा, तोही करूया. सांगा तुम्ही, बाई मेणसे एवढं करायचं राहिलंय, तेवढं करून बघूया, तर होईल ते करूया. ते पण काय अडचण आहे करायला. सर, जर हा प्रश्न सुटलाच नाही तर येत्या 20-25 वर्षात पुढील सामाजिक किंवा राजकीय त्याचे परिणाम काय असू शकतात किंवा परिस्थिती काय होणार असू ना शकते? परिस्थिती. आता समजा ही संस्कृती धोक्यात येईल ना, मराठी संस्कृती, मराठी भाषा धोक्यात येईल. आता कुणी विद्वान असं पण म्हणतील की जागतिकीकरण आलं आणि जेव्हा भांडवल येतं देशामध्ये, ते भांडवल आपली भाषा पण आणतं आणि आपली संस्कृती पण आणतं. त्यामुळे अनेक बोलीभाषा नष्ट झालेल्या आहेत. भाषातज्ञ ते मांडतात. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, संस्कृती कशी बदलते. मी पत्रकार खूप वर्ष आहे आणि मी जाहिरात मागायला जायचा. तर समजा साबणाची जाहिरात मला करायची आहे, तर मी काय सांगत असे, आमचा साबण वापरा, तो लवकर झिजणार नाही. आमचा साबण वापरा तर कपडे स्वच्छ होतील, ते फाटणार नाहीत, कपड्याचा रंग जाणार नाही, शिवाय आमचा साबण स्वस्त आहे म्हणून आमचा साबण घ्या. आज साबणाची जाहिरात कशी होते, दीपिका पदुकोण पडद्यावरती येते आणि कपडे काढते, जाहिरात संपली. जाहिरात कुणाची, साबणाची आहे काय? संस्कृतीवरती आघात होतो ना, तो असा होतो. जाहिरात करण्याच्या पद्धती पण बदलल्या. आता काय संस्कृती राहिलं? सर, आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे. मी थकलेलो नाही, तुम्ही आणि एवढे लोक ऐकायला, आणि आमचे प्रेक्षक फार उत्साही आहेत. सांगा तुम्ही. ज्या माझ्या पण मर्यादा असणार, तर आणखी जाणती माणसं सभागृहात, त्यांनी उत्तर द्यावीत. सांगा ताई. आज मराठी माणूस मुंबईत हरला तर हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असू शकतो का? तातडीनं सांगता येणार नाही, पण काही लोकांनी तशी स्वप्न बघितलेली आहेत. विशेषतः सांगतो तुम्हाला, मुंबई म्हणजे काय, एका अंगानं विचार करता मुंबईमध्ये जागेचे भाव आता गगनाला भिडले. त्यांना काय पाहिजे आहे, तर पूर्वी ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कामं केली
त्यांच्या प्राथमिक शाळांच्याकडे 2-2 एकर जमिनी आहेत. मी बघितलेल्या शाळा आहेत बोरिवलीमध्ये, दादरमध्ये, त्यांच्याकडे जागा खूप आहेत. ती शाळा बंद पडण्याची स्वप्न ते का पाहतात? शाळा बंद पडली की मी भूखंड घेतो. मग यासाठी त्यांना मुंबई आपल्या हातामध्ये पाहिजे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. संध्याकाळपर्यंत जर 100 रुपये कर जमा झाला तर त्यातले 60 रुपये मुंबईचे असतात. मग अशी सोन्याचं अंड देणारी कोंबडी पूर्णपणे माझ्या हातात राहील तर बरं आहे की नाही? त्यामुळे राजकारण कोणत्या दिशेनं जाणार हे उद्यापासून स्पष्ट होईल, स्पष्ट होणार. बघा तुम्ही. बरोबर आहे सर. सर आणखी एक प्रश्न आहे. भारतातील इतर सीमावाद म्हणजे असम मेघालय सीमावाद असेल किंवा पंजाब हरियाणा सीमावाद असेल, यांच्या तुलनेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा वेगळा कसा काय ठरतो? तर त्यांच्यामध्ये सीमावाद जिकडे जिकडे झाला तिकडे हिंसाचार झाला. आमच्याकडे त्या तुलनेत फार कमी झाला, कारण आम्ही गांधीवादी मार्गाने जातोय. मग त्या ठिकाणी जर सीमावाद असेल तर तेही मिटवा, हेही मिटवा ना. आता चंदीगड कोणाचं, पंजाबचं का हरियाणाचं हा वाद आहे. तुमची वाद मिटविण्याची इच्छा आहे का, राजकीय इच्छा आहे का? जर ती असेल तर तो तात्काळ वाद मिटवा, म्हणजे जीवनाची जोडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कार्यकर्त्यांना घेता येतील ना. ते कुठे घेत आहेत? आज विषय पत्रिकेवरती प्रश्न कुठे आहेत? ते घ्यायला पाहिजे आपण. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आता गंमत बघा मित्रांनो, कामगारांनी लढून मिळवलेले सर्व कायदे एका फटक्यात नष्ट झाले. आज कामगारांसाठी कायदे नाहीत. म्हणजे मायासारख्याला संघटना देखील आता बांधता येत नाही. महाजिवाळ्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर तुम्ही बोलू नये म्हणून प्रश्न जिवंत ठेवले जातात. सर आता आपण शेवटचे 2 प्रश्न फक्त घेऊयात. महाजन आयोगाच्या चुकीच्या शिफारसींचा फटका आपल्या आंदोलनाला कितपत बसला? हो, तोच तर. आता हा थोडासा विषय असा आहे की जेव्हा हा आयोग नेमण्यात आला त्याच वेळेला समितीमधल्या एका घटकानं या नेमणुकीलाच विरोध केला. ही नेमणूकच चुकीची आहे. जेव्हा तुम्ही आयोग नेमता तेव्हा त्या आयोगाला तुम्ही वेळेचं बंधन घाला. तो आयोग एक सदस्य असता कामा नये, कारण तो मॅनेज केला जाऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा असा की त्याला तत्व प्रणाली घालून द्या. या तिन्ही गोष्टी केंद्र सरकारनं त्यावेळी केल्या नाहीत. म्हणून महाजन साहेब जे होते, खरं तर महाजन साहेब हे रेडक्लिफ कमिटी जी होती भारत पाकिस्तानची पाळणी करणारी, त्याच्यामध्ये होते. ते पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले, मुख्य न्यायाधीश झाले. आणि त्यांनी असं करावं, मग न्यायालयावरती तरी विश्वास कसा ठेवायचा? आता एवढ्या जबाबदार माणसानं काहीच चांगलं नाही. इथे जिल्हा कार्यालय आहे ना, मग बेळगाव तुम्ही देऊन टाका. असं कसं हो? असं कसं करा? सर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी बेळगावमधील लोकांना खरोखर स्वातंत्र्य मिळाले का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, आम्हाला स्वातंत्र्य चळवळीत देखील बेळगाव हे एक अग्रेसर गाव आहे. तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, घटनेनं दिलेले अधिकार आम्हाला मिळाले. पण हे अधिकार आता हिरावून घेतले जात आहेत. तुमची शाळा बंद करणं काय हक्क हिरावून घेतल्याचा भाग आहे. म्हणजे सीमा प्रश्नामुळे हे होतंय. त्याचबरोबर सरकारनं आज जी धोरणं स्वीकारलेली आहेत त्याच्यामुळेही होत आहे. बरोबर. तर
व्यापक धोरणं जी आहेत त्याचा आता कामगार चळवळ बेळगावात 1936ला सुरू झाली. एक कवी होते नारायण सोनी म्हणून, त्यांनी सुरू केली. बिचारे तुरुंगात राहिले आणि बाहेर येता येता वारले. त्या कामगार चळवळीचं आता काय होईल? गंभीर प्रश्न आहे. तेव्हा जी धोरणं आखली जातात त्याचे सगळे परिणाम बेळगाववरती होणार, सीमा चळवळीवरती होणार. मूळ मुद्दा असा आहे की राज्यकर्त्यांनी असे प्रश्न किती काळ जिवंत ठेवायचे आणि त्याचं भांडवल करायचं, हा खरा प्रश्न आहे. मग आता कोणी म्हणेल हिंदी लादून टाका सगळ्यांच्यावर, मराठी पण नको आणि कन्नड पण नको. झाला ना प्रयोग महाराष्ट्रात, झाला की लोकांनी नाकारला. मातृभाषेला पर्याय नाही असं मला वाटतंय. धन्यवाद सर.